ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई यांच्यावरती आरोप केले होते। या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याने शंभूराजे देसाई यांनी सुषमा अंधारेंना नोटीस दिली होती। आज पाटण कोर्टात सुषमा अंधारे फौजदारी प्रकरणात उपस्थित राहिल्या होत्या। त्यांना पाटण कोर्टाने जामीन दिला आहे। पाटण कोर्टात जामीन मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य केले। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 44 उमेदवारांनी व्हीव्हीपॅट फिरमतमोजणीसाठी मागणी केली असून राज्यात महायुतीचं सरकार जनमताच्या नव्हे तर ईव्हीएमच्या कृपेने आले असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे। तर लोकशाही बळकट करण्याचा खडतर प्रवासात अजित पवार, यशवंत जाधव, भावना गवळी, राहुल कनाल, रवींद्र वायकर यांना यश आल्याने सगळे निर्दोष मुक्त झाल्याचा खोचक टोला लागला। नाही, आम्ही निकालाच्या संबंधाने आमची काय भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे। शिवसेना UBTच्या तब्बल 44 उमेदवारांनी आत्तापर्यंत शुल्क भरून ज्या आमच्या व्हीव्हीपॅट आणि एकूण ज्या मतपत्रिका आहेत त्याच्या मोजणीसाठीचं शुल्क भरून आम्ही नव्याने आमची फेरमोजणी करण्याची मागणी केलेली आहे। मात्र ज्या पद्धतीच्या निकाल लागलेले आहेत ते निकाल बघता तब्बल 95 मतदारसंघांमधली एकूण मतांची आकडेवारी जी दिसत आहे त्यावरून EVM मशीनमध्ये निश्चितपणे 15 ते 20% मतं ही आधीच सेट केली होती। या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। त्याला आम्ही पुस्ती जोडताना हे सांगितलं पाहिजे, सिनेटच्या निवडणुका बॅलेटवर झाल्या, आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकल्या। शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ या दोनही निवडणुका बॅलेटवर झाल्या आणि आम्ही तिथे अत्यंत घवघवीत यश मिळवलं। पोस्टल मतामध्ये आम्ही आघाडीवर होतो। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा बॅलेटवरती निवडणुका होतात तेव्हा तेव्हा भाजपा ही बॅकफुटला असते, पण जेव्हा जेव्हा मशीन वापरली जाते तेव्हा तेव्हा भाजपा पुढे असते। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार हे जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ते EVMच्या कृपेने आलेलं सरकार आहे आणि या सरकारने मतांची चोरी केली आहे हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे त्यांच्यावर। मॅडम, जिथे तर तुम्ही आता मागणी केली फेरमतमोजणी, त्यात फरक पडेल असं जाणवते का तुम्हाला? हे बघा दादा, आता फरक पडेल का, आपल्याला न्याय मिळेल का, तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं जनता फार चांगल्या पद्धतीने जाणून आहे। पण म्हणून आपण लढायचंच नाही असं जर ठरवलं तर आमच्यावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी आम्हाला मतं दिलेली आहेत, साधारणतः 4-4.5 कोटीची जी मतं आहेत या 4.5 कोटी मतदारांचा तो अपमान असेल। ही मतमोजणीची मागणी यासाठी करावी लागेल की ज्या पद्धतीने कुणी चर्चा करतं की लोकांनी पैसे घेऊन मतं दिली का, आम्हाला असं अजिबात वाटत नाही। लोकांनी कुणाचीही पैसे घेऊन मतं विकलेली नाहीत। लोकांनी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या पदरामध्ये माप टाकलेलं होतं, मात्र त्या मापात पाप करण्याचं काम हे भाजपाने केलेलं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। हे किती मजेशीर आहे की सन्माननीय अजितदादा 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि बरोबर 2 दिवसानंतर आयकर विभागाची त्यांच्यावर कृपादृष्टी होते आणि 1000 कोटीची मालमत्ता त्याची जप्ती संपून जाते आणि ती सही सलामत दादांना सुपूर्द केली जाते। याचा अर्थ काय काढायचा आपण? कदाचित याचा अर्थ आपण एवढंच काढला पाहिजे की लोकशाही बळकट करण्यासाठी सन्माननीय अजितदादांनी जो खडतर प्रवास सुरू केला होता त्या त्यांच्या खडतर लढ्याला यश मिळालेलं आहे। अजितदादांच्या आधी अशाच पद्धतीने लोकशाहीचा लढा यशस्वी करण्यासाठी यशवंत जाधव, भावना गवळी, राहुल कनाल, रवींद्र वायकर आणि असंख्य लोक होते की ज्यांनी लोकशाहीचा लढा लढण्यासाठी भाजपला साथ दिली आणि ते सगळे बिचारे नंतर निर्दोष मुक्त झाले। ही व्यवस्था आहे आपल्या देशातली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।